आणि मित्रहो, खऱ्या अर्थानं त्या दिवशी पाणी चळवळ उभारली गेली। मित्र, ओगाचच वाळवा तालुक्याला क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखलं जात नाही। आज आटपाडीला जी टेंबू योजना सुरू आहे, ती योजना त्या संकल्पनेला नागनाथ अण्णा नायकवडी यांनी 1993 पासूनच त्या योजनेला सुरुवात केली होती। मित्रो, आज जे आटपाडीला आणि सांगली, सातारा, सोलापूर या भागातील जे दुष्काळी तालुके आहेत, त्या तालुक्यांना आज टेंबू योजनेच्या माध्यमातून पाणी मिळतंय। मात्र दुष्काळी भागाला पाणी मिळवून देणारा खरा जननायक जर का कोण असेल तर तो जननायक क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी आहेत। मित्रो नमस्कार। मित्रो, वाळवा तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका मानला जातो। आपल्या सगळ्यांचं नशीब आहे आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्रात संस्कृतीचा वसा आणि वारसा आपल्याला बघायला मिळतो। आणि याच महाराष्ट्राच्या कुशीमध्ये वसलेला माझा वाळवा तालुका। आता या वाळवा तालुक्याबद्दल नेमकं काय काय सांगावं? या वाळवा तालुक्यानं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखा माणूस या महाराष्ट्राला दिला। या वाळवा तालुक्यानं क्रांतिसिंह नाना पाटलांसारखा माणूस या महाराष्ट्राला दिला। या वाळवा तालुक्यानं क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्यासारखा माणूस या महाराष्ट्राला दिला। याच वाळवा तालुक्यानं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारखा एक ज्येष्ठ मोठा साहित्यिक या महाराष्ट्राला दिला। क्रांतीवीर बर्डे गुरुजी यांच्यासारखा माणूस या महाराष्ट्राला दिला। याच वाळवा तालुक्यानं शाहिरी क्षेत्रामध्ये भलं मोठं योगदान असणारा पट्टे बापूराव यांच्यासारखा माणूस या महाराष्ट्राला दिला। या वाळवा तालुक्यातील क्रांतीवीरांची यादी काढेल तितकी कमीच आहे। मित्रो, सामान्य माणसाला त्याचे न्याय आणि हक्क मिळवून देण्याचं सामर्थ्य या वाळवा तालुक्याच्या मातीत आहे। मित्रो, मागच्या 4 दिवसांपाठीमागे आटपाडीमध्ये आत्ताचे नवनियुक्त आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये बोलत असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक अत्यंत महत्त्वाची अशी मागणी पडळकर यांनी केली आहे। तो व्हिडिओ आपण सध्या बघूयात आणि मग पुढची चर्चा आपण करूयात। मी एक सरकारकडे मागणी करणार आहे, टेंबू योजनेला क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचं नाव दिलं पाहिजे। या सगळ्या लोकांचा व्हिडिओ करून घ्या। माननीय मुख्यमंत्री महोदयांना मला द्यायचं आहे, नागनाथ अण्णांचं नाव टेंबू गावापासून सांगोल्याच्या शेवटच्या गावापर्यंत, इकडं मान, खटाव, आटपाडी, कवटे मंका आणि जतचे काही गाव आहेत, कडेगावची गावं, अन्य काही गावं असतील, तासगाव मधली काही गाव आहेत, ह्या संपूर्ण योजनेला क्रांतीवीर नागनाथ अण्णांचं नाव दिलं पाहिजे। कारण त्या बिचाऱ्यानं आमच्यासाठी इतकं केलंय। पाहिलं मित्रो, साल होतं 1993। एप्रिल महिन्यामध्ये आटपाडीमधल्या काही दलित कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमाला क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी हे आपल्या काही मोजक्या साथीदारांना घेऊन त्यामध्ये डॉक्टर भारत पाटणकर होते, जयवंत आहेर होते, वसंतराव पवार होते, बाबूराव गुरव होते, वॉचमन आणि काही ड्रायव्हर या मोजक्या साथीदारांनाच घेऊन अण्णा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आटपाडीला चालले होते। आणि आटपाडीच्या वेशीवरती पोहोचताच अण्णांना एक विदारक असं दृश्य बघायला मिळालं। आता आटपाडी भाग आणि जत भाग म्हटलं तर अतिशय दुष्काळी भाग, त्यात उन्हाळा आणि प्रचंड असं ऊन, आणि अशा या उन्हामध्ये डोक्यावरती हंडा घेतलेल्या, पायामध्ये चप्पल नसलेल्या आणि मागून लहान मुलांची लटांबळ घेऊन पाण्यासाठी वनवन भटकत असलेल्या निघालेल्या महिला, हे दृश्य अण्णांच्या मनाला एकदम लागलं। अण्णा विचार करू लागले, एकीकडे सुखसोयीने समृद्ध असलेली माणसं आणि एकीकडे कडाक्याच्या उन्हामध्ये पाण्यासाठी वणवण करणारी माणसं, यामध्ये अण्णांना तफावत जाणवली। तेव्हा अण्णा त्यांच्या साथीदारांना म्हणाले, या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 40 ते 45 वर्षे झाली
आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलो ही असली भटकंती पाहण्यासाठी नाही. त्या आटपाडीच्या कडाक्याच्या उन्हातलं दृश्य अण्णांच्या काळजाला भिडलं होतं. पाण्याच्या थेंबासाठी वणवण करणाऱ्या बाई माणसांना बघून अण्णा अस्वस्थ झाले होते. अण्णांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. ते मनावरचा बोजा जशाच्या तसा घेऊन कार्यक्रमाला पुढे गेले. कार्यक्रमाला हजेरी लावली आणि दिवस मावळताच वाळव्याच्या दिशेनं परत निघाले. काही तासातच अण्णा वाळव्याच्या साखर शाळेमध्ये येऊन पोहोचले. मात्र अजून देखील अण्णा अस्वस्थ होते. त्यांच्या डोळ्यापुढं दुष्काळी तालुक्यातील ते पाहिलेलं दृश्य जसंच्या तसं दिसत होतं. मात्र ते आपल्या मनामध्ये असलेली शंका कुणाला सांगू शकत नव्हते. काही दिवस उजळून गेले, काही रात्री निघून गेल्या, पण अण्णांच्या डोळ्यासमोर तरंगत असलेलं ते आटपाडीतलं दृश्य काही जात नव्हतं. काही दिवस उलटले आणि हुतात्मा साखर कारखान्याच्या जनरल सभेचा दिवस उजाडला. त्या सभेमध्ये कारखान्याविषयी जे काही विषय असतील ते विषय मार्गी लागले. एका विषयावरती चर्चा करून एक विषय उरकून घेतला. समारोपाची वेळ झाली. नागनाथ अण्णा उठले आणि माईक हातात घेतला. सगळं वातावरण शांत झालं. समोर बसलेली मंडळी अण्णांच्या तोंडाकडे टकामका बघू लागली होती. माईक हातामध्ये घेऊन अण्णा 2 मिनिटं स्तब्ध उभे राहिले होते. कदाचित त्यांच्या मनामध्ये विचारांची घालमेल उठली असावी आणि अखेर अण्णांनी कारखान्याच्या विषयावरती न बोलता आपल्या मनातील असलेली खंत समोर बसलेल्या मंडळी आणि शेतकऱ्यांच्या समोर मांडायला सुरुवात केली. हुतात्मा साखर कारखाना काढलाय तो फक्त 15 गावातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी नाही. तुमच्या विकासाबरोबर आसपासच्या शेतकऱ्यांचा देखील विकास झाला पाहिजे आणि तो त्यांचा हक्क आहे. अण्णा अगत्यानं बोलत होते. मात्र समोर बसलेल्या मंडळींना लवकर लक्षात येत नव्हतं की नेमकं अण्णांना काय बोलायचं आहे किंवा नेमकं अण्णांना काय सांगायचं आहे ते. बसलेले शेतकरी एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले आणि मग अण्णांनी मुद्द्याला हात घातला. आपल्या शेजारीच असलेल्या सांगली, सातारा, सोलापूरमधील 13 दुष्काळी तालुके आपल्या पिढ्यानपिढ्या दुष्काळासोबत संघर्ष करत आहेत. ज्या पद्धतीनं तुमचा आमचा विकास झाला आहे त्या पद्धतीनं दुष्काळी तालुक्यातील देखील शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे. कृष्णा खोऱ्यातील त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना मिळालं पाहिजे. त्यांच्या पिढ्यानपिढ्या कृष्णा खोऱ्यातील त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून ते वंचित राहिलेले आहेत. आपण देखील माणूसच आहोत. त्यांच्या हाल अपेष्टा आपण जाणून घेतल्या पाहिजेत. माणसानं माणसासाठी नाही लढायचं मग कोणासाठी लढायचं. आणि एवढं बोलून अण्णा शेवटी म्हणाले, कारखान्याच्या व्यापातून मला मुक्त करा. आता या कारखान्याची जबाबदारी तुम्हा सर्व शेतकऱ्यांची. मला आटपाडीसह 13 तालुक्यातील दुष्काळ सहन करत असलेल्या, पाण्यासाठी वणवण फिरत असलेल्या आया बहिणींसाठी पाणी मिळवून द्यायचं. दुष्काळी तालुक्यांच्या हक्कासाठी मी आजपासून लढण्याचा निर्णय घेतलाय आणि दुष्काळी तालुक्यातील लोकांना पाणी मिळवून देण्यासाठीच जो काय आर्थिक बोजा आपल्यावरती येणार आहे तो आर्थिक बोजा हुतात्मा साखर कारखान्याच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वांनी तो उचलायचा आहे आणि त्यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. जर माझ्या या निर्णयाला तुमचा पाठिंबा असेल तर सर्वांनी हात वर करून मला सहमती द्या. एवढं म्हणतात समोर बसलेल्या सर्व शेतकऱ्यांनी हात उंचावले आणि अण्णांनी घेतलेल्या निर्णयाला सर्व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. पाणी चळवळीसाठी लागणारा आर्थिक खर्च उचलण्याची तयारी सर्व शेतकऱ्यांनी दाखवली. सगळ्या शेतकऱ्यांच्या सोबत कारखान्याच्या संचालक मंडळानं देखील त्याला होकार दिला. 15 ऑगस्ट 1993 रोजी तो ठराव पास करून प्रोसिडिंग बुकवरती नोंदवला गेला. आणि मित्रहो, खऱ्या अर्थानं त्या दिवशी पाणी चळवळ उभारली गेली. मित्र, ओगाचंच वाळवा तालुक्याला क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखलं जात नाही. ज्या दिवशी पाणी चळवळ उभारण्याचा निर्णय झाला तो दिवस ऐतिहासिक होता. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या संकल्पनेतून पाणी चळवळ उभारली गेली. आज आटपाडीला जी टेंबू योजना सुरू आहे ती योजना, त्या संकल्पनेला नागनाथ अण्णा नायकवडी यांनी 1993 पासूनच त्या योजनेला सुरुवात केली होती. मित्रो, आज जे आटपाडीला आणि सांगली, सातारा, सोलापूर या भागातील
जे दुष्काळी तालुके आहेत त्या तालुक्यांना आज टेंभू योजनेच्या माध्यमातून पाणी मिळतंय, मात्र दुष्काळी भागाला पाणी मिळवून देणारा खरा जननायक जर का कोण असेल तर तो जननायक क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडे आहेत। आणि म्हणूनच आमदार गोपीचंद पडळकर यांनी जी टेंभू योजना सुरू आहे त्या टेंभू योजनेला क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडे यांचं नाव द्या अशी मागणी त्यांनी केली होती आणि तसं पत्र ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील देणार असल्याचं त्यांनी घोषणा केली होती। मित्रो, खरंच त्या योजनेला नागनाथ अण्णा नायकवडे यांचं नाव दिलं गेलं पाहिजे, कारण दुष्काळी तालुक्याला पाणी मिळवून देणारा खरा जननायक हा नागनाथ अण्णा नायकवडेच आहेत आणि हा वाळव्याच्या क्रांतिकारकांचा इतिहास आहे। मित्रो, नागनाथ अण्णा नायकवडे यांनी 1993 साली जेव्हा ही पाण्याची चळवळ उभा केली, एवढं सोपं नव्हतं चळवळ उभा करणं म्हणजे। त्यामध्ये त्यांना अनेक अडचणी आल्या। वाळव्यापासून सातत्यानं आटपाडीला जावं लागत होतं, तिथं जाऊन लोकांमध्ये उठाव करणं, अण्णांच्या सोबत जाणारे काही 10 ते 12 लोक होती, त्यांच्या जेवण या सगळ्या गोष्टी अत्यंत अडचणीच्या होत्या, राहणं त्यांचं खाणं। मात्र अशा अडचणीच्या काळात सुद्धा नागनाथ अण्णांनी पाणी चळवळ सुरू केली। असंख्य अडचणींना तोंड देत दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळण्यासाठी ते अखंडपणे प्रयत्न करत राहिले। मित्रो, हा पाण्यासाठीचा जो निर्णय होता, जो संघर्ष होता, हा फार मोठा आहे। मित्रो, हा लढा अण्णांनी कशा पद्धतीने चालवला, हा लढा सुरू असताना कोणकोणत्या अडचणी त्यांना त्यामध्ये आल्या। दरवर्षी आटपाडीला पाणी परिषद व्हायची, त्यामध्ये तिथल्या तालुक्यातून फिरून लोकांमध्ये उठाव करून त्या तालुक्यातील सर्व लोकांना त्या सभेला आणायचं, हा फार मोठा संघर्ष होता। तो हा एकाच व्हिडिओच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मांडता येणार नाही, मात्र जर का हे सगळे प्रसंग आपल्याला ऐकावयाचे असतील किंवा पाणी चळवळ सुरू केल्यापासून कशा पद्धतीनं ते पुढं चालू राहिली, कशा पद्धतीनं ते टिकवली गेली, काय काय त्यामध्ये अडचणी आल्या, हे जर का जाणून घेण्याची उत्सुकता जर का आपल्यामध्ये असेल तर मला खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। या पाणी संघर्षामधील काही पुढचे भाग मी या ठिकाणी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेन। सध्या तरी आपण इथंच थांबतोय, लवकरच भेटू पुढचा विषय घेऊन। धन्यवाद।